हाय फ्रेंड्स, पुण्यामध्ये सुरू झालं आहे बिगेस्ट फर्निचर अँड होम डेकोर एक्झिबिशन 16 ते 21 एप्रिल 2024 पर्यंत. सो मी इथं काल व्हिजिट केली होती. सो इथं कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. इथे खूप प्रकारचे असे सोफा अवेलेबल आहेत. या साईडला डायनिंग टेबल अवेलेबल आहेत. सोफामध्ये पण खूप प्रकारचे सोफा आहेत इथे, प्लस कपाट वगैरे पण इथं अवेलेबल आहेत. इथे आपल्याला अँटिक असे होम डेकोरचे प्रोडक्ट बघायला मिळाले. त्यानंतर IFBमध्ये आम्ही वॉशिंग मशीन बघितले, फ्रीज बघितले. खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स इथं होते. इथे आपण बघू शकता लाकडाचे बनवलेले खूप सारे प्रोडक्ट होते. इथे तुम्ही बघू शकता AC, वॉशिंग मशीन, भरपूर प्रकारचे असे प्रोडक्ट इथं अवेलेबल होते. IFBमध्ये गॅस वगैरे पण अवेलेबल होता. समोरच इथं फ्रीज पण अवेलेबल होता. त्यानंतर इथं आपण फर्निचरचे आयटम बघू शकताय. राईटवूडवाल्यांचे इथं फर्निचरचे अँटिक असे प्रोडक्ट्स अवेलेबल होते. क्वालिटी वगैरे पण तुम्ही बघू शकशाल की खूप अशी क्वालिटी होती आणि खूप ऑफर डिस्काउंटमध्ये इथं प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही पण जर पुण्यामध्ये असाल तर आजच्या आज व्हिजिट करू शकताय. इथं फेबरचे गॅससुद्धा अवेलेबल होते. भरपूर प्रकारचे असे गॅस इथे अवेलेबल होते. त्यानंतर इथं फाउंटन वगैरे होते. इथं ज्योती अप्लायन्सेसचे इथं पण गॅस अवेलेबल होते. इथं शेप अँड शेडचे प्रोडक्ट्स अवेलेबल होते, जे संगमरवरी दगडाने बनवलेले जे प्रोडक्ट होते ना, ते पण खूप सुंदर असे प्रोडक्ट होते. हे पण तुम्ही बघू शकशाल इथं की म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथं प्रोडक्ट्स असे अवेलेबल होते. हे माझं सगळ्यात फेवरेट होतं. खूप असे प्रोडक्ट इथं अवेलेबल होते. त्यानंतर डोम्स इंडस्ट्रीजमध्ये स्टेशनरीचे खूप प्रोडक्ट होते आणि हे पूर्ण प्रोडक्ट जे आहे ते डिस्काउंटेड प्राईजमध्ये आहेत. सो तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं हमखास म्हणजे असं डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल तिथे. त्यानंतर इथं हस्तकला, राजस्थानी हस्तकलांचे बेडशीट वगैरे पण खूप एकदम भारीतले असे बेडशीट अवेलेबल होतात आणि खूप डिस्काउंटेड प्राईजमध्ये आहेत इथे. मी इथूनच 1-2 बेडशीटसुद्धा परचेस केले आहेत. त्यानंतर इथं भक्ती अगरबत्ती आहेत. अगरबत्तीचे खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स होते तिथं. इथं पतंजलीचे प्रोडक्ट होते. पतंजलीचा आयुर्वेदिक ब्रँड तर आपल्याला माहीतच आहे. खूप सारे त्यांचे प्रोडक्ट्स इथं होते. स्पेशली हेअर केअर अँड स्किन केअरचे प्रोडक्ट इथं होते. आणि त्यानंतरच इथं आपल्याला थायलंड फुटवेअर बघायला मिळाले असतील. ह्यांची फिक्स प्राईस 699 रुपये होती. 699 रुपयामध्ये इथं कोणते पण लेडीज फुटवेअर अवेलेबल होते. इथं खूप प्रकारचे असे प्रोडक्टसुद्धा अवेलेबल होते. क्लोथ्स अवेलेबल होते स्पेशली लेडीजसाठी. त्यानंतर इथं इराणचे जे ड्रायफ्रूट्स होते ते होते तिथं, अफगाणीचे. त्यानंतर तनू क्रिएशनचे इथं लेडीज कलेक्शन होतं. हे अफगाणीचे इथं ड्रायफ्रूट्स तुम्हाला बघायला मिळतील. खूप प्रकारचे असे ड्रायफ्रूट्स इथं अवेलेबल होते. त्यानंतर इथं इराण फरानचे प्रोडक्टसुद्धा अवेलेबल होते. त्यांनी खूप काय काय ठेवलेलं तिथं, अंगठ्या वगैरे पण अशा ठेवलेल्या कलेक्शनमध्ये त्यांनी. इथं केसर वगैरे अवेलेबल होतात त्यांच्याकडं. त्यानंतर रूपम एंटरप्राइजेसचे इथं बडीशेप वगैरे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे इथं प्रोडक्ट्स होते. तुम्हाला मी दाखवतो हे व्हिडिओमध्ये. आम्ही इथं टेस्ट पण केली बडीशेप वगैरे. टेस्ट तर खूप मस्त होती. त्यानंतर इथं राजस्थान ज्वेलरी बघितली. राजस्थान ज्वेलरी पण खूप मस्त होती. खूप असे ज्वेलरीचे प्रोडक्ट इथं अवेलेबल होते. त्यानंतर इथं मिल्को मिक्सचे आम्ही ड्रिंक्स ट्राय केले. खूप असे मस्त होते.
रोटोमॅकची इथं मशीन होती चपाती वगैरे बनवायची. त्यानंतर आशीर्वाद फूड्स, त्याच्यानंतर गोविंदचे पण इथं मिल्कचे प्रोडक्ट वगैरे होते. ह्यांनी बासुंदी वगैरे पण लॉन्च केलेली, ती तर एकदम अप्रतिम लागत होती. तर त्यांनी आम्हाला डिस्काउंटेड प्राईस वगैरे पण सांगितलं की एवढा असा डिस्काउंट मिळेल म्हणून. सो टेस्ट तर भारीच होती इथं. तर तुम्ही बघू शकताय गुलाबजाम, बासुंदी, भरपूर असे प्रोडक्ट इथं अवेलेबल होते. मला त्यांनी हा सेट पण दाखवला 25 रुपये बॉटलचा. हा इथे स्टॉल आहे गोविंदचा, तर तुम्ही गेलात तर तुम्ही इथं व्हिजिट करू शकताय. त्यानंतर सोसायटी टी पण खूप असा फेमस ब्रँड आहे, तर त्यांचा पण इथं स्टॉल होता. तो पण आपण बघू शकताय की खूप असा मस्त स्टॉल होता. त्यानंतर मालपणीचं बेकलाईटचे आम्ही प्रोडक्ट्स बघितले. खूप सारे असे प्रोडक्ट्स यांचे अवेलेबल होते. तर त्यांनी मला टेस्टिंगसाठी पण इथले प्रोडक्ट्स दिलेत. खूप असे टेस्ट मस्त होती त्या प्रोडक्टची. सॅम्पल प्रोडक्ट्ससुद्धा त्यांनी अवेलेबल ठेवलेत, तर तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता. सॅम्पल प्रोडक्ट्स वगैरे पण तुम्हाला मिळतील तिथंच टेस्ट करायला, आणि त्यानुसार तुम्ही कोणता पण बॉक्स तुम्ही पिकअप करू शकताय तिथून खायला वगैरे. खूप असे बिस्किट वगैरे पण होते तिथं, बघू शकताय तुम्ही. भरपूर असे प्रोडक्ट्स इथं अवेलेबल होते. त्यानंतर ओरिकाचं चेक केलं, हायेस्ट ग्रेड फ्रॉम दी बेस्ट ओरिजिन्स म्हणून होतं त्यांचं. तर त्यांनी पण खूप असे मसाले लॉन्च केलेत, आणि खूप असे प्रोडक्ट त्यांचे पण तिथं अवेलेबल आहेत. तर तुम्ही तिथून पिकअप करू शकता, आणि खूप स्वस्त आहेत मसाल्याचे, म्हणजे महाग पण नाहीत. 50-60 रुपयामध्ये एक मसाल्याचे पॅकेट वगैरे मिळेल. मी तिथून अंडा भुर्जीचं एक पॅकेट घेतलेलं. तर त्यांनी तिथं इन्फॉर्मेशन पण दिली ह्यांच्या प्रोडक्टबद्दल वगैरे. त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट बघू शकता ह्यांचे कोणते कोणते अवेलेबल आहेत ते. त्यानंतर आम्ही राजोग मसालेवाल्यांची भेट घेतली. त्यांचे पण प्रोडक्ट खूप असे मस्त होते, आणि हा पुण्याचाच ब्रँड आहे. त्यांनी तिथंच त्यांची कंपनी लॉन्च केली आहे. तर खूप असे प्रोडक्ट्स यांचे बघायला मिळालेत, खूप सारे मसाले बघायला मिळालेत. तर त्यांनी आम्हाला गिफ्ट हॅम्पर पण दिलं तिथे गेल्यानंतर. सो तुम्ही कधी विजिट करताय मला आजच कमेंटमध्ये कळवा, आणि अशाच पुण्याच्या विजिटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.